मी डॉक्टर अमोल पवार ऑर्थोपेडिक सर्जन आहे। पलूसमध्ये ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस करतो। त्याबरोबर आमच्या पलूस आणि सांगली परिसरामध्ये सामाजिक चळवळीमध्ये सहभागी असतो। आज आपण आपल्याला कोरोना बरोबरच जगायला शिकलं पाहिजे या विषयावरती मी आपल्याशी फेसबुकच्या माध्यमातून चर्चा करणार आहे। पहिल्यांदा माझा आवाज ऐकू येतोय का आणि मी क्लिअर दिसतोय का? जे ऑनलाइन आहेत मांडके सर, ओके। एकच मिनिट। मी इतर पेजवरती हे शेअर करतोय। ठीक आहे, आपण सुरुवात करूया। मला वाटते बरेच जण आलेले आहेत, 17 जण ऑनलाइन आहेत। मांडके सर नमस्कार, सुरू करूया आता। आपण पहिल्यांदा आजची परिस्थिती बघूया की सध्या कोरोनाने संपूर्ण जगभर काय तांडव सुरू केलेला आहे किंवा काय हाहाकार माजवलेला आहे। गेल्या 5 महिन्यापासून, डिसेंबर महिन्यापासून आजपर्यंत प्रचंड मोठी जीवितहानी आपल्या जगाची झालेली आहे। याच्यामध्ये आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 33,000 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत। भारतामध्ये जवळजवळ 96,000च्या आसपास रुग्ण आहेत। भारतामध्ये एकूण 3,000च्या आसपास लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1000च्या वरती मृत्युमुखी पडलेले आहेत। आपण बघितलं तर महाराष्ट्र असेल किंवा भारतामध्ये असेल, आपला जो मृत्यूचा दर आहे हा जवळजवळ 3% हा आहे आणि जगामध्ये आता जवळजवळ 47 लाख लोक संपूर्ण जगामध्ये ह्या कोरोनाग्रस्त झालेले आहेत। ह्यापैकी एकट्या अमेरिकेमध्ये 15 लाखाच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत। तसंच त्याच्या पाठोपाठ रशिया असेल आणि त्यामध्ये युरोपियन राष्ट्र, प्रामुख्यानं युनायटेड किंगडम, UK, इटली, फ्रान्स, जर्मनी ही मुख्य त्या ठिकाणी देश आहेत की ज्या ठिकाणी 2 लाख आणि 2 लाखाच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाग्रस्तांची रुग्णांची संख्या आता आहे। आपल्याकडं गेल्या 22 मार्च पासून जवळजवळ 4थ्यांदा आता लॉकडाऊन सुरू केलेला, आजपासून जवळजवळ 4था लॉकडाऊन सुरू केलेला आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की ही लॉकडाऊन सुरू करण्याची जी काय परिस्थिती होती, ज्या वेळेला संपूर्ण देशात इटली असेल, इराण असेल, त्यावेळेला संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडालेला होता। आपल्याकडे फार कमी 500च्या आसपास केसेस होत्या। त्यावेळेला आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याच्या अगोदर
22 मार्चलाच आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू केलेला होता. पहिला लॉकडाऊन हा 3 आठवड्याचा होता, दुसरा लॉकडाऊन 2 आठवड्याचा, तिसरा लॉकडाऊन पुन्हा 2 आठवड्याचा आणि आत्ताचा पुन्हा 2 आठवडे, असे जवळजवळ 10 आठवडे हा लॉकडाऊन असणार आहे आणि त्याच्यापैकी 8 आठवडे होऊन गेलेले आहेत. आता लॉकडाऊन का करण्यात आला आणि लॉकडाऊनचे फायदे काय झाले? आपल्या सर्वांना माहित आहे की लॉकडाऊन ज्यावेळी केला होता त्यावेळेला आपल्या भारतातील आरोग्य व्यवस्था किंवा आरोग्याची सेवा करण्याची जी संपूर्ण यंत्रणा होती ती फार तुटपुंजी होती. म्हणजे कोरोनाच्या लढाईमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळं आपण हा लॉकडाऊन करून हा आजार एक्सटेंड करून घेतलेला होता. ह्या आपण बघितलेलं आहे की आजपर्यंत जवळजवळ 60 दिवस झालेले आहेत. त्या 60 दिवसामध्ये हा व्हायरस आपल्या महाराष्ट्रात असेल किंवा भारतामध्ये संत गतीनं त्याची वाढ होत आहे. हेच फक्त एक लॉकडाऊनचा फायदा झालेला आहे. दुसरा एक फार मोठा फायदा म्हणजे आपण जी तयारी केली नव्हती, म्हणजे काय की आपल्याकडं पीपीएची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता होती. त्याच्यामध्ये N95 मास्क असतील किंवा संपूर्ण किट असतील आणि व्हेंटिलेटरची अवस्था असेल किंवा कोविडसाठी सेपरेट रुग्णांची उपचार करण्यासाठीची व्यवस्था म्हणजे कोविड हॉस्पिटल्स ह्याची व्यवस्था ही फार कमी प्रमाणामध्ये आपल्याकडे होती. ती आपण गेल्या 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची तजवीज आता केलेली आहे असं प्रशासन आपल्याला सांगते. परंतु आपण संपूर्ण जगात बघितलेलं आहे की जी राष्ट्र म्हणजे आरोग्य सेवेमध्ये नंबर 2 नंबर 10च्या मध्ये असणारी अमेरिका, इटली सारखी किंवा युरोपियन राष्ट्र जे प्रगत राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांच्या मध्ये सुद्धा ह्या कोरोनाने म्हणजे त्यांची आरोग्य व्यवस्था किती हतबल झालेली होती आपण पाहिलेला आहे. अशा अवस्थेमध्ये आपली जी तुटपुंजी आरोग्य व्यवस्था आहे त्याच्या सहाय्यानं आणि लॉकडाऊन मध्ये हा आजार संत गतीनं आपल्याकडे पसरत असल्यामुळं ह्याची जी संख्या आहे ती आपण पाहतोय ते आता आपण 1 लाख आता आपण या दिवसात किंवा उद्यापर्यंत 1 लाखाच्या आसपास आपल्या पूर्ण भारतामध्ये ही संख्या होणार आहे. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की लॉकडाऊन हा काय पर्याय आहे का? आपण किती दिवस लॉकडाऊन मध्ये राहणार आणि या लॉकडाऊन मुळे आपल्याला काय फायदे जसे मिळाले जसं मी आता वर्णन केलं त्याप्रमाणे, पण त्याच्यापेक्षा मागील काही दिवसांमध्ये 1 महिन्यामध्ये आपण पाहतोय की भयंकर मोठी भूकमारी किंवा लाखोच्या संख्येनं जी प्रवासी मजदूर किंवा मजूर म्हणतो आपण परप्रांतीय मजूर हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून बाहेर असतील किंवा विविध राज्यातून बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान यासारख्या त्यांच्या राज्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ते जात आहेत. तर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं की औरंगाबादची घटना असेल किंवा रोज एखादी घटना त्यामध्ये घडत आहे. त्यांचे ऍक्सिडेंट होताना मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होताना दिसत आहे. लोक तडफडून अक्षरशः मरत आहेत. तर ही परिस्थिती हे सुद्धा हे लॉकडाऊनचं एक दुष्परिणाम आहे असं मी मानतो. आता आपण आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे येऊया की कारण लॉकडाऊन हा काय आपल्याला पर्याय कायमस्वरूपी असू शकणार नाही. कारण 4 दिवसापूर्वी WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, या जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते मायकल रायन, या मायकल रायननी आपल्याला सांगितलेलं आहे 4 दिवसापूर्वी हा जो कोरोना किंवा कोविड-19 आहे हा काय ठराविक दिवस राहील आणि तो संपून जाईल असं काहीही होणार नाहीये. तर ह्याच्यासाठी आपल्याला हा आजार हा बरेच दिवस म्हणजे इतर आजारांसारखा किंवा इतर व्हायरसेस सारखा तो बरेच दिवस आपल्या बरोबर राहणार आहे. बरेच वर्ष पण राहू शकतो, बरेच महिने पण राहू शकतो. त्यामुळं आपल्याला याच्या बरोबर जगायला शिकायलाच पाहिजे हे असं आपले WHO चे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे प्रवक्ते आहेत मायकल रायन यांनी सांगितलेलं आहे.
तर आपण याच्याबाबत थोडक्यात ह्या कोरोना सारखा जो विषाणू आहे, ह्या विषाणू ज्या प्रमाणामध्ये आता जगामध्ये सर्वत्र पसरलेला आहे, हा काय एकमेव विषाणू आहे का? हा काय याच विषाणूने आतापर्यंत हाकार उडवलेला आहे का? ह्याच्या अगोदर अशा प्रकारचे विषाणू आलेच नव्हते का? हा फार मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. तर ह्याची हिस्ट्री अशी आहे, ह्याची म्हणण्यापेक्षा अशा टाईपच्या व्हायरसची, अशा टाईपच्या विषाणूंची हिस्ट्री अशी आहे की फार पूर्वीपासून, म्हणजे बिफोर क्राइस्ट, बिफोर BC 3000, म्हणजे आजपासून जवळजवळ 5000 वर्षापासून अशा प्रत्येक शतकामध्ये अशा टाईपच्या आजाराने धुमाकूळ घातलेला होता. प्रत्येक शतकामध्ये असे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अशा साथी आढळून आलेल्या इतिहासामध्ये आहेत. त्यापैकी ठराविक गोष्टीची मी तुम्हाला कल्पना देणार आहे. आपल्याला जवळजवळ याचा इतिहास तुम्ही जर नेटवरती किंवा गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल की 5000 वर्षापूर्वी, म्हणजे बिफोर क्राइस्ट 3000 वर्षापूर्वी एक साथ आलेली होती. त्याला प्री हिस्टॉरिक एपिडेमिक सरका हा असा एक याचा आजार होता किंवा व्हायरसेसने त्यावेळेला हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी केलेली होती. तसंच त्यापासून आता जवळजवळ 1700चं दशक असेल, 1800चं दशक असेल आणि 1900चं दशक असेल, आणि आत्ताचं आपलं या ह्याच्यामध्ये गेल्या 100 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसेस आपल्या वातावरणामध्ये आणि आपल्या ह्या पृथ्वीवरती आढळून आलेले आहेत. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये एपिडेमिक असेल, पॅन्डेमिक असेल. एपिडेमिक म्हणजे काही ठराविक प्रदेशापुरता तो व्हायरसने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हानी केलेली असेल, किंवा पॅन्डेमिक मध्ये संपूर्ण जगभर त्या व्हायरसने अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हानी केलेली असेल. तर त्याच्यापैकी मी तुम्हाला हे तुम्हाला दिसतोय का बघा, प्लेग, स्मॉल पॉक्स, इन्फ्लुएन्झा, स्पॅनिश फ्लू, इंट्रिक फिवर, रोटा व्हायरस, पोलिओ, हेपॅटायटिसचे सगळे व्हायरसेस, HIV व्हायरस, H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू व्हायरस, इबोला व्हायरस, मर्स किंवा सार्स कोविड, आणि आताचा हा कोरोना कोविड-19. आता याच्यापैकी मागच्या शतकामध्ये 1918-1919 च्या वेळेमध्ये युरोपियन आणि अमेरिकन देशांच्या मध्ये स्पॅनिश फ्लू, जो इन्फ्लुएन्झा सारखा फ्लू होता, फ्लूच्या आजाराने, म्हणजे त्यावेळेस सुद्धा एक ह्या व्हायरस आजाराने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी केलेली होती. त्यावेळेला जवळजवळ 500 मिलियन लोक अफेक्ट झालेली होती. त्यापैकी 50 मिलियन्स म्हणजे जवळजवळ 5 करोड लोक त्यावेळेला मृत्युमुखी पडलेले होते. त्यामुळं हा जवळजवळ हे जे पॅन्डेमिक होतं त्यावेळेचं 1918 ते 1919 हे आतापर्यंतचं सर्वात मोठं, म्हणजे आत्ताच्या पेक्षाही त्यावेळेला ही परिस्थिती प्रचंड मोठी हे होती. तर त्यामुळं 1918-19चा जो पॅन्डेमिक होता तो आतापर्यंतचा मोठा पॅन्डेमिक असं म्हटलं जातं. त्याच्या अगोदर आपल्याला माहित आहे की 1897, 1896 किंवा 1890च्या वेळेला आपल्या मुंबई असेल, पुण्यामध्ये असेल, प्लेगची साथ मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतात सुद्धा लाखो लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. तर मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की जसं 1918 असेल, 1919 असेल, त्याच्यानंतर 1981 साली HIV नावाचा व्हायरस आपल्याला सर्वांना माहित आहे की त्याच्यातून एड्स नावाचा जो आजार होतो तो अजूनही त्याच्यावरती प्रॉपर औषध मिळालेलं नाहीये. परंतु त्याच्यावरती संशोधनानं आपण त्याचं लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवलेली आहे. तर तसंच 2002 साली सार्स असेल, तर 2008-9 साली स्वाईन फ्लू असेल, याही आजारांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं जीवितहानी केलेली होती. फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं. स्वाईन फ्लूच्या बाबतीत जवळजवळ त्यावेळेला रेकॉर्डेड जवळजवळ 2.5 लाखाच्या आसपास, म्हणजे हॉस्पिटलमध्ये डेथ झालेल्या लोकांची संख्या जवळजवळ 2.5 लाख होती. आणि त्यावेळेला काही मिलियन्स मध्ये लोक इन्फेक्ट झालेली होती. आणि अनरेकॉर्डेड जवळजवळ ती 2.5 लाखाची 4-4.5 लाखाच्या आसपास डेथ झाल्या असं
त्या WHO किंवा बऱ्याच लोक तसं मानलं जातं. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आतापर्यंत वेगवेगळे व्हायरसेस आपल्या पृथ्वीवरती आलेले आहेत, वेगवेगळा उद्ध्वंस माजवलेला आहे. त्यामुळं कोविड-19 हा फक्त एकमेव व्हायरस आहे असं नाही. त्यामुळं आतापर्यंतच्या लोकांनी या व्हायरस बरोबर त्यांनी म्हणजे लाईफ घालवलेले आहे. म्हणून आपण सुद्धा हे जो कोविड-19 आहे, हे जे काही जागतिक संकट आहे, याला सुद्धा न घाबरता ह्याला तोंड दिलं पाहिजे आणि याच्यातून मार्ग काढला गेला पाहिजे. तर आता आपण ह्याच्यातून मार्ग काय काढणार किंवा काय करायला पाहिजे? आपण कोरोना बरोबर जगायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? तर आपण लॉकडाऊनचा एक फायदा तोटा बघितला. लॉकडाऊन म्हणजे एकमेव त्याला उत्तर आहे असं नाही. तर त्याच्यासाठी महत्वाचं जे आहे ती एक मी तुम्हाला स्लाइड दाखवतो. त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की आपली लाईफस्टाईल सुधारणं, आपली लाईफस्टाईल हेल्दी लाईफस्टाईल असायला पाहिजे. त्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल हेल्थ आपण बघणार आहोत. तसंच इम्युनिटी, आपली जी प्रतिकार क्षमता आहे ती बूस्ट अप करायला पाहिजे. ती कशा स्वरूपाने करायला पाहिजे ती आपण बघणार आहोत. आणि MDH म्हणजे हे मी शॉर्ट फॉर्म केलेला आहे की MDH बद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तर आपण पाहूया की आपल्याला आता कोरोना बरोबर जगायला शिकलं पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? तर आपण सर्वांनी आता लॉकडाऊन हा कदाचित 10 आठवड्यानंतर 31 मे नंतर संपणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या कोरोनाला घेऊनच तुम्हाला तुमचं काम, बाहेर पडणं, घरामध्ये असेल, बाहेर असेल किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी असेल, आपल्याला त्याच्याबरोबरच राहून जगायला पाहिजे. त्याच्याबरोबर राहूनच आपला व्यवसाय करायला पाहिजे. त्याच्याबरोबर राहूनच आपल्याला बाहेर हिंडता फिरता यायला पाहिजे. तर आपण घरामध्ये असताना काय काळजी घेतली पाहिजे, बाहेर गेल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, ह्याच्या काय गाईडलाईन्स आपण करायला पाहिजेत. आणि ह्या गाईडलाईन्स प्रत्येकाला त्याचं त्या क्षेत्रातल्या त्या व्यवसाय क्षेत्रातल्या लोकांना त्याच्याबद्दलचं ट्रेनिंग देणं मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. तर आपण बघूया की आपण घरामध्ये काय काळजी घेतली पाहिजे. आता घरामध्ये काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपण आपली लाईफस्टाईल म्हणजे जीवन पद्धतीच आपण आता सुधारणं गरजेचं आहे. आतापर्यंत भरपूर अस्वच्छता झाली, कसंही राहायचं झालं, भरपूर व्यसनं झाली. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या स्वतःची, आपल्या घराची, आपल्या घराच्या आजूबाजूच्या वातावरणाची आणि आपल्या गावाची, आपल्या शहराची अक्षरशः वाट लावून टाकलेली आहे. तर आपण या ठिकाणी आता आपली लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी, आपलं स्वतःचं शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्या सभोवतालचं वातावरण व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, आणि आपल्या वातावरणाच्या बरोबर आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी व्यवसाय करतो त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचे आपले सहकारी यांच्यामध्ये सुद्धा ह्याचा अवेअरनेस झाला पाहिजे असं मला वाटतं. त्यापैकी आपण पहिल्यांदा बघूया की आपली हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे. तर त्यासाठी मला असं वाटतं की आपण हा संतुलित आहार घेतला पाहिजे. आहारामध्ये बऱ्यापैकी प्रोटीनचं प्रमाण चांगलं पाहिजे. दुसरं म्हणजे पालेभाज्या, व्हिटॅमिनचं प्रमाण चांगलं पाहिजे. ज्या गोष्टी गरजेच्या असतात ते सगळे व्हिटॅमिन्स आपल्याला मिळालेच पाहिजेत, मिनरल्स मिळाले पाहिजेत, कॅल्शियम सारख्या गोष्टी असतील, रक्तवाढीच्या गोष्टी असतील, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. त्या अशा टाईपचा आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. तसंच आपल्याला कमीत कमी 7 ते 8 तास रेस्ट म्हणजे झोप ही घेतलीच पाहिजे. झोप चांगली होणं हे आपल्या निरोगी आरोग्याचं फार चांगलं लक्षण आहे. त्यामुळे चांगली झोप होणं ही फार महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. आणि त्याबरोबरच आपल्याला थोडाफार कमीत कमी अर्धा तास ते 1 तासभर रोजच्या रोज व्यायाम हा केला पाहिजे. आपली हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी हे व्यायाम हा फार महत्वाचा आहे. तसंच आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला रोज मेडिटेशन करायला पाहिजे, योगाच्या सहाय्याने काही योगासनं करायला पाहिजेत,
प्राणायाम सारखी फार महत्वाची गोष्ट आहे, ती प्राणायाम रोजच्या रोज करायला पाहिजेत. अशा दृष्टीने मला असं वाटतं की मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे झालं आपल्या घरामध्ये आपण ह्या गोष्टी करायच्या. तसंच आपल्या आजूबाजूचं वातावरण, म्हणजे घरातलं वातावरण असेल, स्वच्छता फार महत्वाची याच्यामध्ये आहे. घरातली स्वच्छता, घराच्या आजूबाजू स्वच्छता, आणि आपण ज्या सोसायटीमध्ये, ज्या समाजामध्ये राहतो, त्या गावात, ज्या शहरात राहतो, त्या शहराची, गावाची स्वच्छता सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवणं, आपल्या आजूबाजूच्या घराची स्वच्छता ठेवणं, ही मला असं वाटतं फार महत्वाची गोष्ट आहे. बरेचसे आजार आहेत, बरेचसे बॅक्टेरिया, फंगस, व्हायरसेस हे आजूबाजूच्या घाणीच्या ह्याच्यातूनच ते उत्पादित होत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे आपण याची काळजी घेतली पाहिजे. हे झालं हेल्दी लाईफस्टाईल कशी ठेवायची. तसंच ह्या संपूर्ण कोरोनाच्या बाबतीमध्ये आपण बघितलंय की माझ्या 2 फेसबुक लाईव्ह पण झाल्या याच्या अगोदर. याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला थोडंफार लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला. कोरोना हा आजार माणसापासून माणसाकडं हा संक्रमित होतो, म्हणून याच्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. हा जो आजार आहे, हा व्हायरसचा आजार आतापर्यंतच्या व्हायरसपेक्षा हा कमी इन्फेक्टिव्ह असला तरी तो हायली कॉन्टेजियस आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. हा पहिल्या जुन्या व्हायरसेस सारखा हा तो संक्रमण होण्याचं जे लक्षण आहे ते दुसऱ्या कुठल्याही व्हायरसेसपेक्षा किंवा ह्याच्या पाठीमागचा जो स्वाईन फ्लू होता त्याच्या जवळजवळ दुप्पट ते 10 पट हा व्हायरस कॉन्टेजियस आहे. त्यामुळं आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तिसरा एक मी सांगितलं होतं की एमडीएच हे जे शब्द आहे हा थोडासा तुम्ही लक्षात ठेवा. एम म्हणजे मास्क वेअरिंग, डी म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग, एच म्हणजे हँड वॉशिंग. ह्या 3 गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये तुमचा इंटिग्रल पार्ट आताच बनवायला पाहिजे. जोपर्यंत कोरोनाचे पेशंट्स ह्या पृथ्वी तलावरती आहेत, इथून पुढं कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त कदाचित 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा पण लागले तर जास्त दिवस आपल्याला काही लाईफस्टाईल चेंज करावं लागतील. त्यापैकी एक म्हणजे बाहेर पडताना, घरामध्ये नाही वापरला तरी चालेल, पण बाहेर पडताना तुम्हाला मास्क वापरणं हे आता इथून पुढं बंधनकारक होणार आहे. किंवा यापुढं मास्क वापरणं हे आपल्या आरोग्य दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट असणार आहे. मग कोणी कोणता मास्क वापरायचा हा पण त्याच्यामध्ये एक भाग आहे. तर आपण प्रत्येक माणसाने कमीत कमी साधा आपला कॉटनचा ह्याचा मास्क वापरता चालतो, सर्जिकल मास्क वापरता चालतो. परंतु जी लोक क्राऊडेड प्लेसेसमध्ये सतत जास्त लोकांच्या संपर्कात येणार आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आमची फॅकल्टी आहे, आरोग्य क्षेत्र आहे, ह्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे जे सर्व लोक आहेत, डॉक्टर्स पासून, नर्सेस पासून, वॉर्डबॉय पासून, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार असतील, त्यांनी, तसंच पोलीस असतील, सफाई कामगार असतील, आशा सेविका असतील, या लोकांनी N95 मास्क वापरायला पाहिजे. तर मला असं वाटतं की मास्क वापरणं आता इथून पुढं आपल्या एक जीवनाचा भाग आपल्याला करायलाच लागणार आहे. दुसरा भाग आहे फिजिकल डिस्टन्सिंग. मी मुद्दाम सोशल डिस्टन्सिंग म्हणत नाहीये. आपण भरपूर आपले आधीची शतकामध्ये बघितलेलं आहे की ह्या सामाजिक अस्पृश्यतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये म्हणजे विभागणी झालेली आहे, फार मोठा त्याच्यामध्ये त्रास झालेला लोकांना. तर फिजिकल डिस्टन्सिंग हा जो प्रकार आहे तो कमीत कमी मी म्हणतो 3 मीटर पेक्षा 1 मीटर ते 2 मीटर पेक्षा जास्त, म्हणजे कमीत कमी 6 फुटापेक्षा जास्त अंतर हे प्रत्येकाच्या मध्ये सतत पाहिजे. जवळ जाता कामा नये. कायमस्वरूपी तुम्ही जेव्हा बाहेर पडशीला घराच्या त्यावेळेला तुमच्या बरोबर हे अंतर कायम तुमच्या, म्हणजे ह्या अंतरामध्ये लोकांना जवळ येऊन देऊ नका किंवा आपण जवळ जाऊ नका. ते सोशल डिस्टन्सिंग किंवा हे फिजिकल डिस्टन्सिंग आपण पाळलं गेलं पाहिजे. हा पण आपल्या जीवनाचा एक आता महत्वाचा भाग होणार आहे. दुसरं फ्रिक्वेंट हँड वॉशिंग. आपण सतत हात धुणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला लक्षात येईल किंवा ज्या ज्या वेळेला तुम्ही कुठल्या सरफेसला टच केला असेल, आणि जेवणाच्या अगोदर तुम्हाला हात धुलाच पाहिजेत, परंतु
तुम्ही घरी आल्यानंतर हात धुतले पाहिजेत. तुम्ही दुसऱ्या कुठं ठिकाणी गेला, काही टच झाला, कुठली वस्तू घेतली तर त्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा हात धुतला पाहिजे. फ्रिक्वेंट हँड वॉशिंग हे फार महत्वाचा घटक आहे, कारण हे हाताच्या माध्यमातूनच हा व्हायरस एखाद्या सरफेस पासून तुमच्या चेहऱ्यामध्ये तोंड असेल, नाक असेल किंवा डोळ्यामधून तो तुमच्या शरीरामध्ये संक्रमित होणार आहे. त्यामुळे ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एम फॉर मास्क, डी फॉर डिस्टन्सिंग आणि एच फॉर हँड वॉशिंग. हे एमडीएच सूत्र, हे त्रिसूत्री तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, एमडीएच, एम फॉर मास्क वेअरिंग, डी फॉर फिजिकल डिस्टन्सिंग, एच फॉर हँड वॉशिंग. हे त्रिसूत्री आपण प्रत्येकानं अवलंबली पाहिजेच. आता पुढचा मुद्दा आहे की याच्याबरोबर हँड सॅनिटायझरचा वापर करणं, नॉन टच टेक्निक वापरणं ते त्याबरोबर महत्वाचंच आहे. आता आपण बघूया की आता लॉकडाऊन कमी झाल्यानंतर किंवा ह्या कोरोना बरोबर जगायचं म्हणजे आपण काय करायचं, तर घरामध्ये कसं राहायचं, बाहेर झाल्यानंतर कसं राहायचं, किंवा आपल्या व्यवसायामध्ये काय करायला पाहिजे. तर ह्याच्यात थोडक्यात मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की आपल्या घरामध्ये आपण आता इथून पुढे मी जे काही गोष्टी सांगतोय तो आपल्या जीवनाचा भागच होणार आहे. हा इथून पुढे आपल्याला अशा पद्धतीनंच आपल्या घरामध्ये काळजी घेतली पाहिजे. बाहेर गेल्यानंतर सुद्धा हे अशीच काळजी घेतली पाहिजे. तसंच तुमचे जिथं जिथं तुम्ही व्यवसाय करताय, व्यापार असेल, इंडस्ट्रीजमध्ये असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये हॉस्पिटलमध्ये असेल, किंवा शिक्षक असतील, किंवा कुठेही दुकानात असेल, किंवा एखाद्या शासकीय ऑफिसमध्ये असेल, तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे हे मला असं वाटतंय की हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं आम्ही सर्व आमच्या भागातील सर्व सोशल ऍक्टिव्हिस्ट मिळून ह्याचे काही ट्रेनिंग मॉडेल आम्ही करणार आहोत. कारण प्रत्येकाने काय काय काळजी घेतली पाहिजे ह्या बेसिक गोष्टी आता प्रत्येकाला माहीत होणं गरजेचंच आहेत. ह्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. यानंतर कोरोना बरोबर जगायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला पाळायलाच लागतील. काय महत्वाच्या गोष्टी आपल्याला काय गोष्टी टाळायच्या ते टाळायला लागतील. ज्या गोष्टी आता मी सांगतोय त्या फार महत्वाच्या आहेत. त्यापैकी जे आता मी तुम्हाला एमडीएस सांगितलं, ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये जातो, ज्या वेळेला आपण बाहेर समाजामध्ये जातो, त्यावेळेला आपल्याला काही काळजी घ्यायला लागेल. ती काळजी काय घ्यायची, तर ज्या वेळेला तुम्ही बाहेर जाताय त्यावेळेला मग सांगितल्याप्रमाणे मास्क वापरलाच पाहिजे. दुसरं, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केलाच पाहिजे. फिजिकल डिस्टन्सिंग 2 मीटरचं डिस्टन्स पाळलंच पाहिजे. तिसरं म्हणजे हँड वॉशिंग केलंच पाहिजे. जर हँड वॉशिंग करायची व्यवस्था नसेल तर कमीत कमी सॅनिटायझर वापरलं पाहिजे. कमीत कमी बाहेर गेल्यानंतर सरफेसेस जे असतील, जिथं कुठं आपण जाऊ, ज्या दरवाजाचं हँडल असेल, जिथं आपण बसू, खुर्चीचा भाग असेल, किंवा बाहेर कुठं उद्यापर्यंत नंतर बसेस चालू होतील, ट्रेन चालू होतील, स्टँड वगैरे त्यानंतर गर्दी होईल, त्या ठिकाणी आपण कुठं हात लावू. अशा ठिकाणी हात जर चुकून लागला तर आपल्या खिशामध्ये कायम एक सॅनिटायझरची बाटली असायला पाहिजे. सॅनिटायझर आपल्या हातावर टाकून लगेच ते हात निर्जंतुक केला गेला पाहिजे. हे झाली बाहेरची घ्यायची काळजी. तर आता घरामध्ये काय काळजी घ्यायची, जर अशा रीतीनं घरात बाहेरून एखादा व्यक्ती घरात आला तर स्वतः दरवाजा न उघडता आतल्या लोकांना सांगायचं दरवाजा उघडा. एक झालं. घरात प्रवेश करण्याच्या अगोदरच किंवा घरात प्रवेश केल्या तुम्ही पहिल्यांदा हात धुतला पाहिजे, पाय धुतला पाहिजे. गरज पडली तर तुम्ही व्यवस्थित आंघोळ करून घ्या. हे झालं. दुसरा, तुमच्या बरोबर जे मार्केटमधून ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्यापैकी जे हे असतील, म्हणजे दुधासारख्या गोष्टी असतील, तर दुधाचे जे दुधाच्या पिशवीचं वरचं कव्हर आहे ते व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे. त्याच्यानंतर ते स्वच्छ केल्यानंतर सॅनिटायझर किंवा साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर कट करून ते उकळून ते दूध घेतलं गेलं पाहिजे. तसंच ज्या वस्तू आपण बाहेरून आणणार आहोत घरामध्ये, त्या वस्तू आपल्याला गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या कमीत कमी 72 तास त्याला हात लावता कामा नये. त्या एखाद्या रूम मध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये, एखाद्या कोपऱ्यामध्ये त्या वस्तू, संपूर्ण वस्तू ज्या अन्नधान्य असतील किंवा रोजच्या गोष्टी, गरजेच्या गोष्टी असतील, ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी 72 तासानंतरच त्या उपयोगात आणा. 72 तास त्याला हात लावू नका, असा आपल्याला काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. तसंच आपल्या काही सोसायटीमध्ये लिफ्ट असतात.
लिफ्ट मधनं जर दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जायचं असेल तर लिफ्टचा वापर न करता स्टेअरकेसचा वापर करा. लिफ्टमध्ये जर समजा जायचं असेल तर त्या ठिकाणी एका टिश्यू पेपरने ते लिफ्टचा दरवाजा हे करा. तर अशा रीतीने छोट्या छोट्या काळजी आपल्याला घरामध्ये, घरात एंट्री करताना, घराच्या आतमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. घरामध्ये मास्क वापरलाच पाहिजे असं नाहीये, परंतु जी लोक घरामध्ये फ्लू सारख्या आजाराने वगैरे जर ताप असेल, वेगवेगळे जर आजार असतील तर त्यांनी मास्क वापरावा असं मला वाटतं. दुसरं, व्यवसायाच्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल माझं हॉस्पिटल आहे आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये मी आता जवळजवळ गेले 1.5 महिने आम्ही रोजच्या रोज पेशंट्स पाहतो. म्हणजे मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये बरेचसे काम करणारे बरेचसे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटल्समध्ये काम करणारे जे 1.5 महिन्यापासून सातत्याने काम करतात. बरेचसे डॉक्टर काम करतात, बरेचसे डॉक्टर काम करत पण नाहीत. पण मला असं म्हणायचं आहे की जे डॉक्टर्स काम करतात, जे पोलीस काम करतात, जे आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, आशा सेविका काम करतात, ह्या गेल्या लॉकडाऊन असून सुद्धा या लॉकडाऊन मध्ये संपूर्ण काळजी घेऊन ह्या कोरोनाच्या लढाईमध्ये काम करतातच ना. त्यामुळं ही लोक काम करत होती किंवा करत आहेत, तर आपण आपला व्यवसाय किंवा आपल्या ठिकाणी आपण का जाऊ शकत नाही किंवा आपण बाहेर का जाऊ शकत नाहीये. तर लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीनं या लोकांनी काळजी घेतली, आरोग्य क्षेत्रातील लोकांनी काळजी घेतली, त्याच पद्धतीनं आपण आपापल्या क्षेत्रामध्ये काळजी घेण्याचे काही नियम तयार करून त्या पद्धतीनं आपल्या बरोबर असणारे सगळे कर्मचारी किंवा आपल्याबरोबर असणारे सर्व सहकारी यांना ट्रेनिंग देऊन आपण आपल्या ठिकाणची जी व्यवस्था असेल ती शक्यतो कोरोनापासून म्हणजे कोरोनाला लांब ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतील त्या गोष्टी करून आपण त्या ठिकाणी उपाययोजना करता आली पाहिजे किंवा केली गेली पाहिजे. तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः सर्व पीपीई मधले महत्वाचे घटक म्हणजे हा N95 मास्क असेल किंवा ही कॅप असेल किंवा गॉगल असेल, तसंच हाताला ग्लोव्ज असतील, पायाला फूट कव्हर असतील, या गोष्टी आम्ही 1.5 महिन्यापासून आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रामुख्यानं डॉक्टर्स स्वतः मी किंवा आमच्या बरोबर सगळे डॉक्टर्स आहेत त्यांनी वापरतो. तसंच आमच्या बरोबर जे आमचे सहाय्यक जे आरोग्य कर्मचारी आहेत, वॉर्डबॉय आहेत, एक्सरे टेक्निशियन्स आहेत, नर्स आहेत किंवा रिसेप्शनच्या लोक आहेत, ह्या सर्व लोकांना आम्ही N95 मास्क दिलेले आहेत. त्याबरोबर त्यांना रोजच्या रोज त्यांच्या बरोबर एक सॅनिटायझरची बाटली आहे, त्याच्यानंतर त्यांना ग्लोव्ज दिलेले आहेत. ह्या संपूर्ण गोष्टी ते वापरून प्रत्येक पेशंट हाताळताना बऱ्यापैकी फिजिकल डिस्टन्स 2 मीटरचं ठेवून ते काळजी घेऊन काम करतायत. आणि अजून सुद्धा आम्ही जवळजवळ 1.5-2 महिने झाला आम्ही काम करतोय. आमच्या ठिकाणी कुठलाही कोरोनाचा पेशंट अजून पण आढळला नाहीये. मला असं वाटतंय अशा रीतीने कितीतरी लोक काम करतायत, सगळ्यांनाच काय कोरोना होतोय असं काही नाहीये. आणि याच्याबरोबरच कोरोनाच्या ह्या लढाईमध्ये कोरोनाबद्दल बेसिक गोष्टी समजून घ्या. कोरोना हा 100 माणसापैकी जवळजवळ 90 ते 95% लोकांना हा बराच होणार आहे. 70 ते 80% लोक ही असिम्प्टमॅटिक किंवा थोड्या प्रमाणात माइल्ड सिम्प्टमॅटिक पेशंट्स असणार आहेत. 5 ते 10% लोकांना व्हेंटिलेटर किंवा आयसीयूची गरज लागणार आहे. तेव्हा मला काय म्हणायचंय की प्रत्येकाने घाबरून न जाता ज्याची प्रतिकार क्षमता चांगली आहे किंवा जो व्यवस्थित धडधाकट आहे त्याला शक्यतो हा कोरोना हा आजार पुढे जाणार नाहीये किंवा हा आजार त्याच्या मृत्यूमध्ये परिवर्तित होणार नाहीये असं मला वाटतं. जी ठराविक जी कोमॉर्बिड लोक आहेत, जी वयस्कर लोक आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, जी लोक डायबेटिक आहेत, हायपरटेन्सिव्ह आहेत, IHD आहे किंवा वेगवेगळे कॅन्सर सारखे आजार आहेत, वेगवेगळे औषधं चालू आहेत, ऑर्गन फेल्युअर्स आहेत, अशा लोकांना जास्त काळजी घ्यायची गरज आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की या कोरोना बरोबर आपल्याला जगायला शिकायलाच पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जे प्रवक्ते आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला की हा कोरोना लगेच जाणार नाहीये, कदाचित तो कायमस्वरूपी आपल्याबरोबर असणार आहे. जसं HIV व्हायरस 40 वर्ष झाले, 80च्या दशकापासून 81 सालापासून आज तागायत तो समूळ नष्ट झालेला नाहीये.
स्वाईन फ्लू सुद्धा H1N1 जो व्हायरस आहे तो 2008-9 साली आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये आलेला होता. तो अजून सुद्धा कुठं ना कुठं तर त्याचे केसेस आढळतात. त्यामुळं हा कोरोना व्हायरस हा आपल्या बरोबर राहणार आहे हे गाठ आपल्या मनाशी बांधून घ्या आणि ह्याच्याबरोबर आपल्याला राहायचं आहे हे सगळ्या आता महत्वाचं आहे. आणि ह्याच्याबरोबर राहताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. हे बरोबर आपल्याला काय प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. त्याची मी प्रश्नाची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. मी थोडं कॉमेंटमध्ये की कुणी कुणी प्रश्न विचारलेले आहेत. हा, विजया जाधव मॅडमनी प्रश्न विचारलेला आहे. आता पावसाळा चालू होतोय, वातावरणाचा काय परिणाम होईल का या व्हायरसवरती? चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की पावसाळ्यामध्ये इन्फेक्टिव्ह म्हणजे इन्फेक्शनला पोषक असं वातावरण असते. बरेच बॅक्टेरिया म्हणजे आपण जीवाणू म्हणतो तसेच काही व्हायरसेस या वातावरणामध्ये त्या टेम्परेचरला जवळजवळ म्हणजे आपल्याकडे त्यावेळेला 15 ते 25 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं, 25-30 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं. शक्यतो काय बरेचसे व्हायरसेस किंवा जीवाणू याच वातावरणामध्ये प्रोपोगेट होत असतात आणि या वातावरणामध्ये त्याचं संक्रमण कदाचित जास्त होण्याची शक्यता आहे. सर्वांना त्याची म्हणजे काळजी वाटते की ही जी वेव्ह आता चालू आहे ही वेव्ह सध्या तर आपलं त्याचा चढच चालू आहे, अजून तो पीक येऊन उतार होण्याची वेळ येणार आहे. तर कदाचित हा ट्रेंड असाच राहण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या मते पीक येऊन तो जाईल किंवा काही लोकांच्या मध्ये हा असाच राहण्याची शक्यता वाटते किंवा दुसरी वेव्ह येण्याची शक्यता आहे. तर मला असं वाटतं की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा या कोरोनाचं संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमचे सर विनोद आल्हाट सर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, दिवसातून कमीत कमी किती वेळा सॅनिटायझर वापरावे? आता प्रत्येकाच्या वापरण्यावरती किंवा प्रत्येकाचं काम कसं आहे किंवा कशा स्वरूपात तो बाहेर जाऊन आपण बाहेर जातो किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी. आता आम्ही म्हणजे आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंट झाला की आम्ही सॅनिटायझर वापरतो आमच्या हातावरती. तर तुम्ही तसं करायची काही गरज नाहीये. तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की आपण कुठं टच केलेला आहे, कुठल्या तर सरफेसला टच केलेला आहे, कुठलाही रेलिंग असतील, कुठले वॉल्स असतील किंवा हँड्स म्हणजे हँडल्स असतील, अशा कुठल्याही ठिकाणी जर टच केला असेल तर त्यावेळेला तुम्ही लगेच सॅनिटायझर वापरावा शक्यतो. कारण त्याच्या अगोदर जर तुम्ही हात चुकून जर तोंडापर्यंत नाकापर्यंत जर घेऊन गेला आणि त्यावरती जर काही जंतू असतील किंवा हे विषाणू असतील तर ते संक्रमण होण्याची शक्यता आहे. म्हणून लगेच सॅनिटायझर वापरावा. तो किती वेळा वापरा असं काही रूल नाहीये. तुम्ही जेवढ्या वेळा तुम्ही बाहेर असशीला, जेवढ्या वेळा तुमचा हाताचा संपर्क वेगवेगळ्या सरफेसेसची येईल त्या वेळेला तुम्ही सॅनिटायझर वापरायला पाहिजे. विनायक वाघमारेंचा प्रश्न, भाजीपाला कसा वापरावा? चांगला प्रश्न आहे. आता ज्या गाईडलाईन्स माझ्याकडे आलेल्या आहेत, आपण जो भाजीपाला बाहेरून घेऊन येतो तो भाजीपाला व्यवस्थित धुतला गेला पाहिजे. बऱ्याचदा सांगितलं गेले आपल्याला की तो गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यामध्ये तो भाजीपाला ठेवा. वेगवेगळ्या जर आपल्याला भाजीपाल्यामध्ये लगेच वापरण्यासारख्या भाजी असतील तर लगेच धुवून घ्या किंवा कमीत कमी असं सांगतात की एक 48 ते 72 तास तुम्ही तो तसाच ठेवा आणि त्याच्यानंतर तो उपयोगात आणा. हा, विनायक वाघमारेचा प्रश्न आहे, लहान मुलांना संसर्ग प्रमाण किती आहे? आपल्या सर्वांना माहित आहे की वयस्कर लोकांची प्रतिकार क्षमता आणि लहान मुलांची प्रतिकार क्षमता ही कमी असते. म्हणूनच आपण बिलो 10 इयर्स आणि अबाव 60 इयर्स ह्या दोन्ही वयोगटातील
लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोक असतील या लोकांना शक्यतो संपर्कामध्ये आणू नका असं आपल्याला वेळोवेळी सांगितलं गेलेलं आहे. तर परंतु वयस्कर लोकांच्या मध्ये प्रतिकार क्षमता कमी असते, म्हणजे प्रतिकार क्षमता कमी असते किंवा वयाच्या मानाने त्यांच्या जे सिस्टीम्स असतात त्या व्हायरसचा संक्रमण झाल्यानंतर त्याला म्हणजे ज्या फायगोसायटोसिस प्रक्रिया असेल, मॅक्रोफेज असतील किंवा शरीरामध्ये ज्या प्रतिकार अँटीबॉडी तयार करण्याची जी सिस्टीम आहे ती जेवढी लहान मुलांच्या मध्ये आहे तेवढी वयस्कर लोकांच्या मध्ये नसते. त्यामुळं तसं बघितलं तर लहान मुलांच्या मध्ये प्रमाण फार कमी आहे, पण तरी सुद्धा संक्रमण होण्याची शक्यता आहे, परंतु त्याच्यातून डेथ व्हायचे प्रमाण हे फारच कमी आहे. डेथ व्हायचं प्रमाण जे आहे ते वयस्कर लोकांच्या मध्ये आहे. दुसरं अजून एक असं आहे की जसं मी मगाशी सांगितलं की त्रिसूत्री लक्षात ठेवा. एमडीएच सांगितलं, एम फॉर मास्क, डी फॉर डिस्टन्सिंग आणि एच फॉर हँड वॉशिंग. तसंच दुसरी 3 सूत्रे म्हणजे आपण 3 ठिकाणी म्हणजे घरामध्ये, बाहेर असताना आणि तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, ह्या 3 ठिकाणी कसं राहायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे. त्यापैकी तिसरं राहिलं आपलं की व्यवसायाच्या ठिकाणी काय काळजी घ्यायची. त्या पद्धतीने मी एक हेल्थ केअरचं सांगितलं. तसंच मला असं वाटतंय की प्रत्येकाने म्हणजे इंडस्ट्रीमधल्या लोकांनी बाहेर दुकानं, जे व्यापार पेठेमध्ये जी दुकानं आहेत ती, जर उद्या शाळा सुरू झाल्या तर शिक्षकांनी, मुलांनी, तसंच उद्यानंतर बऱ्याच ज्या गावातील ज्या गर्दीची ठिकाणं जी आहेत अशा ठिकाणी आपण कसं वागायला पाहिजे किंवा कसं काळजी घ्यायला पाहिजे, अशा प्रत्येक ठिकाणची त्या व्यावसायिक संघटनांनी एकत्र मिळून असे काही ट्रेनिंग मॉड्यूल्स तयार केले गेले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांसाठी तर कॉमन गोष्टी आहेतच, परंतु आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण कसं राहायला पाहिजे त्याचं ट्रेनिंग मॉड्यूल तयार करून मी म्हणतो की प्रत्येक कामगार असेल, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा प्रत्येक कामगार किंवा सगळ्या जे मॅनेजर पासून कामगारापर्यंत सगळ्या लोकांनी हे प्रत्येक गोष्ट त्याला माहीत झालीच पाहिजे. कारण एकही माणूस जर संक्रमित झाला तर संपूर्ण ती इंडस्ट्री किंवा ती तेवढ्या जी हेल्थ सेक्टर असेल त्या हेल्थ सेक्टर मधली तेवढं हॉस्पिटल असेल किंवा त्या भागात सगळ्यांनाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळं एका माणसाने काळजी घेतली म्हणजे थांबणार नाहीये. तर आपल्या बरोबर जेवढे लोक काम करत असतात त्या सगळ्या लोकांची आपण काळजी घेणं आणि सगळे काळजी घ्यायला लावणं हे मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. त्यामुळं संकुचित प्रवृत्ती बाजूला ठेवून आपण आता सामाजिक प्रवृत्ती जरा जोपासली पाहिजे असं मला वाटतं. दुसरा एक अजून एक मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की मधल्या वेळेमध्ये मागच्या महिन्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये म्हणजे मागच्या 15 दिवसापूर्वी ज्या प्रमाणामध्ये दारू विक्री वाढवली गेलेली होती किंवा दारू विक्री सुरू केलेली होती, अजून सुरूच आहे, फक्त ठराविक करोड रुपयाचा महसूल मिळावा म्हणून जे राज्य शासनाने हा जो निर्णय घेतला होता त्याचा मी जाहीर निषेध करतो. कारण जी लोक 1.5 महिना याच्यापासून लांब जात होती, दारू असेल, वेगवेगळी व्यसनं असतील, त्यामध्ये प्रामुख्यानं गुटखा, मावा, तंबाखू, बिडी, सिगारेट या सर्व गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेल्या होत्या. फार मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मिळत नसल्यामुळे लोक याच्यापासून आपोआपच दूर जात होती, त्यांची मानसिकता बदलत होती. मला असं वाटत होतं की या निमित्तानं सरकारने व्यसनमुक्तीकडे जाण्याचा त्यांना एक संधी होती, तर ती त्यांनी संधी घालवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ही जी संपूर्ण व्यसनं आहेत, दारू असेल, सिगारेट असेल, बिडी असेल, तंबाखू असेल, हे तुमच्या शरीरावरती नक्की परिणाम करणार आहे. तुम्हाला हे तुमची प्रतिकार क्षमता कमी करण्यासाठी फार हे महत्वाचे घटक जबाबदार आहेत. हे सगळे व्यसन जबाबदार आहेत. म्हणून तसंच ह्याबरोबर दारूमुळे होणारे आजार माहित आहेत आपल्याला, किंवा हे सगळे कॅन्सरजन्य आजार जे आहेत, हे तंबाखू, बिडी, सिगारेट ह्याच्यामुळे होणारे आजार आपल्याला माहित, लंगचे कॅन्सर होऊ शकतात, संपूर्ण हेल्थचे मोठे मोठे प्रॉब्लेम ह्याच्यामुळे होतात. तर ह्या हेल्थ सिस्टीम मध्ये प्रोग्रेस करण्यासाठी ही एक महत्वाची गोष्ट आणि महत्वाची संधी मला वाटते राज्य सरकारला होती, ती त्यांनी घालवलेली आहे. यासाठी मी त्यांचा निषेध करतो की त्यांनी दारू विक्री चालू केली त्याबद्दल.
येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. हेल्दी राहायचं असेल, स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं जर आरोग्य सुधारायचं असेल तर सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न केला गेला पाहिजे असं मला वाटतं. दुसरे एक, आता सध्या लॉकडाऊन रिलीज करण्यामध्ये ज्या पद्धतीने थोडीफार टाळाटाळ होते, म्हणजे बऱ्यापैकी लॉकडाऊन शिथिलता आणलेली आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन मध्ये बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे शिथिलता आणलेली आहे. बऱ्याच गोष्टी चालू करायला त्यांनी मुभा दिलेली आहे आणि कंटेनमेंट झोन सोडून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तरी सुद्धा मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊन 31 तारखेनंतर संपल्यानंतर कंटेनमेंट झोन सोडून राहिलेल्या सगळ्या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करायला हरकत नाहीये आणि लोकांनी ह्या संपूर्ण गोष्टी ह्या पाळल्याच पाहिजे त्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये बदल करायलाच पाहिजे. ज्या पद्धतीने आपण बघतोय आता युरोपमध्ये हा पीक, कोरोनाचा पीक येऊन आता कमी झालेला आहे. स्पेन, इटली, त्यानंतर जर्मनी यासारख्या, इव्हन युके मध्ये ह्या केसेस कमी यायला लागलेल्या आहेत. हा कर्व कमी आल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी आता त्यांची लॉकडाऊन उठवण्याची आणि हळूहळू आपलं जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी उपाययोजना केलेल्या दिसत आहेत. त्या ठिकाणी जीवन पूर्वपदावरती आणण्यासाठी सरकार फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करताना दिसत आहे. तसं आपल्या ठिकाणी जास्त गोष्टी होताना दिसत नाहीत. तर मला असं वाटतंय की आता लॉकडाऊन हा काही पर्याय नव्हे. लॉकडाऊन हा एकमेव हा पर्याय आपल्या लोकांना वाटत होता, कारण आरोग्य व्यवस्था आपली फार तुटपुंजी होती, पण अजून सुद्धा आहे तुटपुंजी. आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ गरज म्हणजे 1001 डॉक्टर गरज असताना आता जवळजवळ 11,000 लोकांच्या पाठीमागे एक डॉक्टर, एक एमबीबीएस डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ही आपल्या आरोग्याची व्यवस्था आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये नर्सेस किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. 4 दिवसापूर्वी मी एका न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं की जवळजवळ आपल्या महाराष्ट्र सरकारने, मागच्या सरकार असू दे किंवा हे सरकार असू दे, आज तागायत जवळजवळ 66% आरोग्य कर्मचाऱ्यांच्या, डॉक्टर्स पासून सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सीट्स वेकंट आहेत. म्हणजे फक्त 34% लोकांच्या जीवावरती हे सार्वजनिक किंवा सरकारी आरोग्य व्यवस्था चालू आहे. आणि जे मेडिकल कॉलेज अकॅडमिक जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 40 ते 45% जागा वेकंट आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला ही गोष्ट सांगायची वाटते की येणाऱ्या काळामध्ये आपण हेल्थ सिस्टीम, आरोग्य व्यवस्थेकडे जर व्यवस्थित जर लक्ष दिलं तरच म्हणजे आपली संपूर्ण मानवजाती किंवा आपल्या देशातील नागरिक व्यवस्थित राहतील, जीवितहानी टळेल किंवा येणारे असे व्हायरसचे आजार असतील, वेगवेगळे आजार असतील तर हे आजार कमी होतील, त्याच्यातून मृत्यूची संख्या कमी होईल. नाहीतर येणारा काळ हा भयंकर असणार आहे. दर 2-3 वर्षानंतर वेगवेगळा व्हायरस येतोय. 2008-9 ला स्वाईन फ्लू आलेला होता, 2015-16 ला इबोला, झिका असे वेगवेगळे व्हायरस येत आहेत. यावेळेला आता 2019 मध्ये कोविड आला आणि 2-3 वर्षानंतर नवीन व्हायरस येणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली आरोग्य व्यवस्था स्ट्रॉंग करण्यासाठी जे काय करण्यासारखे गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजे. त्यासाठी लागणारं बजेट वाढवलं पाहिजे. आपण पाहतोय की आपल्या संपूर्ण भारताचं आरोग्यासाठीचं बजेट फक्त 1% आहे. का असं? 70 वर्षापासून आपण हे बघतोय, कुणीच का आरोग्य व्यवस्था सुधारलेली नाहीये. तर मला असं वाटतंय की या ठिकाणी बसलेले सत्ताधारी लोक यांना आजपर्यंत हे आरोग्य असेल ह्या गोष्टीची कधी स्वारस्य त्यामध्ये दिसलं नाही किंवा त्यामध्ये त्यांना इम्प्रुव्हमेंट करण्याची जबाबदारी वाटली नाही. आणि ह्या गोष्टीचा मला असं वाटतं कुठं तर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण याच्यावरती आरोग्य व्यवस्था भक्कम करण्यासाठी बजेट वाढवलेलं पाहिजे. आपण पाहतोय दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी आरोग्यासाठी जवळजवळ 13% बजेट आहे आणि शिक्षणासाठी जवळजवळ 25% बजेट आहे. शिक्षण, आरोग्य यासारख्या गोष्टीकडे आपण जर लक्ष देणार नसू आणि फक्त अवैज्ञानिक गोष्टी करत बसणार असू, अंधश्रद्धेला खतपाणी घालणार असू
तर यापुढं ही येणारी पिढी तर माफ करणार नाहीये, परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याची दुरावस्था होऊन समाजाची अक्षरशः वाट लागणार आहे. विनायक वाघमारे यांनी अनेक प्रश्न विचारला. किती तापमानापर्यंत हे विषाणू जिवंत राहू शकतात? तर आपल्याला पहिल्यांदा म्हणजे काही लोकांच्या मार्फत आपल्याला काही गोष्टी सांगितल्या की मोठ्या म्हणजे 30-40 डिग्री सेल्सिअसच्या वरती हा विषाणू टिकू शकत नाहीये. परंतु आपण पाहतोय की नागपूर सारख्या जवळजवळ 45 डिग्रीपेक्षा जास्त असणाऱ्या हवामानामध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुद्धा संक्रमित करतोय. याचा अर्थ या तापमानाचा ह्या विषाणूच्या संक्रमणावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. वंदना वासनिक यांनी प्रश्न विचारलाय. आय गो टू द ऑफिस डेली. इज व्हॉट आर द चान्सेस ऑफ गेटिंग कोरोना व्हायरस getting attached to hair on the head? मॅडम, हा जसा वेगवेगळ्या सरफेस वरती जेवढ्या प्रमाणामध्ये त्याचं संक्रमण होण्याची जी शक्यता आहे त्याच प्रमाणामध्ये हेअर वरती म्हणजे केसांच्या वरती सुद्धा त्याच प्रमाणामध्ये तो त्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. आपल्या याच्यातून म्हणजे ड्रॉपलेट्स मधून थुंकी असेल, शिंकेतून असेल किंवा बोलण्यातून जे तुषार निघतात त्याच्यातून 1 मीटर पर्यंत जवळजवळ लाखो करोडो असे म्हणजे विषाणू त्यात म्हणजे एखाद्या पॉझिटिव्ह पेशंट मधून ते जाऊ शकतात आणि जर दुसऱ्या सरफेसवर जसे पडतात तसे केसांच्या वरती पण ते पडू शकतात. त्यामुळे तर आमच्या हेल्थकेअर सिस्टीम मध्ये त्यांनी सांगितलेले कॅप घालणं फार महत्वाचं आहे. जालिंदर घिगे सरांनी विचारलेला आहे प्रश्न. रोग प्रतिकार क्षमता वाढवण्याचे सोपे उपाय सांगितल्यास गरीब कष्टकरी समूहाला फायदा होईल. चांगला प्रश्न आहे सर. रोग प्रतिकार क्षमता ही शक्यतो फक्त काही ती श्रीमंताचीच गोष्ट आहे, गरिबांची आहे असं काही नाहीये. तर रोग प्रतिकार क्षमता ही नॅचरली नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता ही जी सर्वसामान्य वातावरणामध्ये जे कष्टकरी मजूर लोक आहेत, माझा अनुभव असा आहे, माझ्या जवळजवळ 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असा अनुभव आहे की जी लोक शेतात काम करतात, जी लोक ऊसतोडीची लोक आमच्याकडे काय काय लोक पेशंट्स म्हणून येतात, जी सर्वसामान्य जी लोक बाहेर काम करत असतात त्या लोकांची रोग प्रतिकार क्षमता जी लोक चांगल्या घरातील म्हणजे उच्चवर्गीय श्रीमंत लोक असतात त्यांच्यापेक्षा नैसर्गिकरित्या चांगली असते. पण तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आता लॉकडाऊन आहे, लोकांना खायला मिळत नाहीये, लोकांना प्रॉपर हे मिळत नाही, तरी सुद्धा मला असं वाटतंय की त्यांची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कमीत कमी त्यांना रोजच्या जेवणामध्ये डाळींचा त्या ठिकाणी हे असणं गरजेचं आहे. तसंच त्यांना जेवढं शक्य असतं तेवढं फळावर असतील ते घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत. तर बराच वेळ झालेला आहे, 53 मिनिट झालेले आहेत आणि थोडा वेळ आपण कंटिन्यू करूया. काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. अजून एक प्रश्न आहे. कोरोना विषाणू कपड्यावर किती वेळ टिकतो, कोणती काळजी घ्यायची? कोरोना आजार किंवा कोरोनाचे जे विषाणू आहेत ते बऱ्यापैकी वेगवेगळ्या सरफेसवरती वेगवेगळ्या कालावधीपर्यंत राहतात. आपल्याला आपल्या काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्यापैकी मी तुम्हाला वाचून दाखवतो. ॲल्युमिनियम सरफेसवरती ते 2 ते 8 तास राहू शकतात. वूड म्हणजे लाकडावरती 4 दिवस राहू शकतात. प्लास्टिकवरती 2 ते 5 दिवस राहू शकतात. मेटलवरती पेपरवरती 5 दिवसापर्यंत राहू शकतात. स्टीलवरती 2 ते 5 दिवसापर्यंत राहू शकतात. ग्लासवरती 4 ते 5 दिवसापर्यंत राहू शकतात.
त्यामुळं हे रितसर आकडे हे आपल्याला गव्हर्नमेंटनी काय गाईडलाईन्स SOPs दिलेल्या आहेत त्यापैकी आहेत. तेजश्री पाटील मॅडमने एक प्रश्न विचारलेला आहे, फिजिकल डिस्टन्सिंग हा पर्याय योग्य आहे, पण लोकल सारख्या ठिकाणी हजारो लोक ज्यावेळी एकत्र प्रवास करतात अशा वेळी हा पर्याय कसा उपयोगी पडेल, त्यासाठी शासनाकडूनही खबरदारी गरजेची आहे. त्या आरोग्य किंवा इतर क्षेत्रातील सुधारणा कोणकोणत्या असाव्यात? बरोबर आहे. मी आता तुम्हाला मग सांगितलं त्याप्रमाणे फिजिकल डिस्टन्सिंग हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होणार आहे. मी जेवढा आता बाहेरच्या देशातील ज्या व्हिडिओज बघितल्या, 2-3 दिवसापासून मी काय फ्रान्समध्ये, स्पेनमध्ये, इटलीमध्ये काही व्हिडिओज मी बघितले, त्या ठिकाणी त्यांनी फार चांगली व्यवस्था केलेली आहे. तर त्या ठिकाणी एक सीट सोडून एक सीटच्या वरती त्याने त्या ठिकाणी म्हणजे बसू नये अशी तिथं एखादा व्यक्ती त्या ठिकाणी बसू नये अशी तिथं उपाययोजना केलेली आहे. त्या ठिकाणी काही मार्किंग्स केलेले आहेत. अशा रीतीने मला असं वाटतं करणं गरजेचं आहे. परंतु आपल्या मुंबई सारख्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे, रोज हजारो लाखो लोक लोकलने प्रवास करतात, अशा ठिकाणी ह्या गोष्टी करणं हे मला असं वाटतं की फार अवघड पडणार आहे. तरी सुद्धा मला असं वाटतं की आपल्या जीवनाचा आता ह्यामध्ये बदल केला गेला पाहिजे. लोकल्समध्ये त्याप्रमाणेच आपल्याला खबरदारी घ्यायला पाहिजे. शासनाने त्यावरती योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं मी या निमित्तानं पण सूचना करतो. मला पुन्हा एकदा एवढंच सांगायचं आहे की सगळ्यांना प्रश्न बऱ्यापैकी मी जेवढे लोकांनी त्याच्यामध्ये कमेंटमध्ये दिलेले आहेत त्याचा मी प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काय प्रश्न असतील तर त्या कमेंटमध्ये टाका. मी नंतर त्याचा म्हणजे मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या अगोदर मी एवढंच सांगतो की एक त्रिसूत्री किंवा 3 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, त्यापैकी ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. MDH हे लक्षात ठेवा. मास्क विअरिंग, फिजिकल डिस्टन्सिंग आणि हँड वॉशिंग हे 3 गोष्टी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला करायलाच पाहिजेत. हे कशा करायच्या हे प्रत्येकाने ठरवा. त्याप्रमाणे मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, कमीत कमी 2 मीटरचं डिस्टन्सिंग पाळा आणि फ्रिक्वेंट हँड वॉशिंग करा. या सर्व गोष्टी तुम्हाला कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतील. जरी समजा झालाच तरी घाबरून जाऊ नका. योग्य ती काळजी घ्या. टेस्टिंग हे जास्तीत जास्त प्रमाणात झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मागच्या पण मी फेसबुक लाईव्ह मध्ये हे सांगितलेलं होतं. जेवढ्या जास्त आपण टेस्टिंग करू, जेवढ्या जास्त प्रमाणात टेस्टिंग होईल, तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तो पेशंट आयडेंटिफाय करता येईल. त्याच्याबरोबर त्याच्या सहवासात आलेल्या सर्व लोकांना ट्रेसिंग करून आपल्याला ट्रेसिंग करून त्या लोकांचं पण आयडेंटिफाय करता येईल. अशा रीतीने जास्तीत जास्त आपण टेस्टिंग केलं तरच आपण याच्यावरती काहीतरी मात करू शकू. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार कुठेतरी कमी पडायला लागलेलं आहे. आपल्या पाठीमागं जे तामिळनाडू राज्य सरकार आहे, त्या तामिळनाडू राज्य सरकारने गेल्या 10-15 दिवसामध्ये जवळजवळ आतापर्यंत गेल्या 1.5 महिन्यामध्ये अलीकडच्या 10-15 दिवसामध्ये डेली 10,000च्या वरती रोज टेस्टिंग करतायत. आज तागड्यात त्यांनी 3.5 लाख टेस्टिंग केलेले आहेत. त्यांच्यावर फक्त 11,000 रुग्ण सापडलेले आहेत. आपल्याला 33,000 रुग्ण सापडलेले आहेत आणि आपल्या फक्त टेस्टिंग 2.5 लाखाच्या आसपास टेस्टिंग झालेले आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की जे तामिळनाडू सारखं राज्य करू शकतं 3.5 लाख टेस्टिंग, तर आपण काय करू शकत नाही? आपल्याकडे तर संख्या जास्त आहे. तर जास्तीत जास्त टेस्टिंग करणं गरजेचं आहे. त्यांनी आता ह्याच्यावरती एवढी मोठी मात केलेली आहे की कालची जी संख्या होती, संक्रमण होणाऱ्या संख्येपेक्षा रिकव्हर होण्याची संख्या त्यांची जास्त होती. आज ते कदाचित त्यांचा कर्व फ्लॅट होण्याची शक्यता आहे. तर ही स्टेज आपल्याला आणण्यासाठी जे केरळने प्रयत्न केलेले आहेत, जे खाली कर्नाटकमध्ये सुद्धा कदाचित थोड्याफार प्रमाणात प्रयत्न चांगले झालेले आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा ह्या खालचे जे दक्षिणातले सर्व राज्य आहेत, त्या ठिकाणी हे प्रसिद्धीपासून लांब असणारे राज्य आहेत.
ह्या सर्व राज्यामध्ये खरंच चांगल्या रीतीने उपाययोजना होताना दिसते। त्याचा आम्ही सतत त्याचा स्टॅटिस्टिक्स बघतो की कुठल्या राज्यामध्ये कसं वाढ चाललेली आहे, कसं कमी यायला लागलेलं आहे, कसे कर्व होत आहेत, फ्लॅट होत आहेत का, त्याचा उतार कसा होतोय, हे फार महत्वाचं आहे। मला काळजी फक्त आपल्या महाराष्ट्राची फार जास्त प्रमाणात वाटते। ज्या पद्धतीनं ह्या रुग्णांची संख्या वाढते ती गोष्ट फार चिंताजनक आहे। मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संक्रमण होतंय आणि जी आपण टेस्टिंग करतोय त्या माध्यमातून जी संख्या पुढे येत्या ही फक्त हिमनगाचा टोक आहे, लक्षात घ्या। किंवा ज्या डेथ होत्यात ह्या फक्त हॉस्पिटलमधल्या डेथ आहेत हे लक्षात घ्या। ज्या घरामध्ये होणाऱ्या डेथ आहेत किंवा अनरेकॉर्डेड डेथ आहेत, अनरेकॉर्डेड असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत, हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। त्यामुळं हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात किंवा मुंबई पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झालेलं आहे। तिकडून येणारे जे लोक सध्या आहेत त्यांना फोर्सफुली इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यासाठी सांगितलं जातंय। काही लोक करतायत, काही लोक करत नाहीत, पण मला या निमित्तानं सांगायचं वाटतं की सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। कमीत कमी 14 दिवस जो इन्क्युबेशन पिरियड आहे त्या 14 दिवसासाठी तुम्ही क्वारंटाईन झालंच पाहिजे आणि अशा रीतीनं आपण कुठेतर ते थांबवायचा प्रयत्न करायला पाहिजे। गेल्या 2 महिन्यामध्ये मला एवढंच सांगायचं वाटतं की आम्ही पलूस तालुक्यामध्ये आमची सगळी डॉक्टरांची टीम असेल, सरकारी डॉक्टर, प्रायव्हेट डॉक्टर्स, त्याच्यामध्ये होमिओपॅथिक लोकांनी सुद्धा चांगली मदत केलेली आहे। तसंच प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, आशा वर्कर, सफाई कामगार ह्या लोकांनी फार चांगल्या रीतीनं या ठिकाणी काळजी घेतलेली आहे। सर्वे करण्यापासून ते जवळजवळ ट्रीटमेंट देण्यापर्यंत सिलेक्ट करण्यामध्ये चांगल्या रीतीने घेतल्यामुळे आज तागायत 2 महिन्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये एकही कोरोना बाधित पेशंट आढळला नाहीये। त्याबद्दल मी सर्व लोकांचं खरं तर धन्यवाद पण मानतो, त्यांचं अभिनंदन पण करतो। मला वाटतं 1 तास झालेला आहे। आपण आपलं फेसबुक लाईव्ह आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे। काय प्रश्न असतील तर विचारू शकता, प्रश्न असतील तर आपण हे फेसबुक लाईव्ह संपवण्याच्या मार्गावरती आहोत। या फेसबुक लाईव्ह वरती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आमचे सर्व मार्गदर्शक डॉक्टर बाबूराव गुरव सर असतील, कॉम्रेड धनाजी गुरव सर असतील, आमचे मार्गदर्शक चंद्रकांत मानके सर असतील आणि मला सहकार्य केलेले सर्व जी विद्रोहीची टीम आहे त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवरती येऊन कोरोना बरोबर जगायला शिकलं पाहिजे या विषयावरती बोलण्याची संधी दिली। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व ज्याने या फेसबुक लाईव्ह मध्ये इंटरॅक्ट किंवा सहभागी झाले त्यांचा धन्यवाद मानून मी थांबतो। नमस्कार।